मुंबई महानगरपालिकेमध्ये परिवर्तन अटळ, पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती, मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं. मुंबई गुजरातींच्या हातामध्ये सोपवायची नाही, मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हेच ठाकरे बंधूंचं टार्गेट, खासदार संजय राऊतांकडून स्पष्ट. फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीची दुसरी इनिंग सुरू, स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महायुतीच हंडी फोडणार, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली आणि ते मुख्यमंत्री झाले, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे, भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी डिवचलं. महायुतीनं 2.5 वर्ष टीम म्हणून काम केलंय हे राज्याला माहीत, जनतेनं कामावर मतदान केल्यानं म्हणून 232 आमदारांची विक्ट्री केली. लॉटरी लागल्याच्या गणेश नाईकांच्या विधानावर शिंदेंचं प्रत्युत्तर. एकनाथ शिंदेंना लॉटरी नाही, मटका लागला होता, मटक्याचा आकडा काढणारे दिल्लीमध्ये बसलेत, गणेश नाईकांच्या विधानावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया. अजितदादांचं आधी माझ्यावर लक्ष असायचं, पण आता ते गावकीचा विचार करतात, भावकीला विसरले आहेत, अजित पवारांसमोरच रोहित पवारांचं वक्तव्य. अरे भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तो आमदार झाला, जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावलं तर 1200 मतांनी आलोय, पण सरकारला 5 वर्ष सोडणार नाही, रोहित पवारांचं दादांना उत्तर. उद्या दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद, राहुल गांधींचे आरोप आणि बिहारमधल्या मतदार यादीवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता. हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट, आज पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन.